जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याच काय, जे हसू हरवलं त्याच काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. हे तुम्ही काय बोलताय मीनाताई? नाही, सीमा यापुढे नाही शिकू शकणार. तुम्ही लोक सीमा बरोबर तिच्या स्वप्नांबरोबर एवढी मोठी थट्टा करताय. ती तर हे लग्न लवकर करण्यासाठी फक्त याच आशेवर तयार झालीये की कॅनडात जाऊन तिला पुढील शिक्षणाची संधी मिळेल. ही किती सुंदर अंगठी आहे, मी घेऊ का? एवढी घाई आहे जायची की मला शुभेच्छा पण नाही देणार. ही चिठ्ठी ना तू सीमा दीदीला नक्की दे, बाकी कोणाच्या हातात देऊ नकोस, ठीक आहे? शाबास बेटा, जा. मला पण असंच रॉकेट पाहिजे. जाय कागद घे आणि कुठल्याही अंकलला सांग रॉकेट बनवून द्या म्हणून. मला सीमाताईने अंगठी नाही दिली, मी तिला चिठ्ठी का देऊ? मी नाही देणार. हे भटजी कुठे राहिले आता? अंकल 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 मला जर रॉकेट बनवून द्या ना प्लीज. बेटा आता दुसरी काम आहेत, नंतर बनवून देईन. जा. नाही, मला आत्ताच पाहिजे, आत्ताच पाहिजे. बेटा हट्ट धरायला आलास का तू इथे? मी अंगठी दिली ना. ओ ब्लॅकमेल. बघ बेटा, शिकून घे तू पण. ओहो, भटजी कुठे राहिली आहेत? हे बघ बाळा, बघ. हा. घे बेटा तुझं हे रॉकेट. थँक्यू अंकल. वेलकम वेलकम वेलकम. ओहो रे बापरे. ओहो भटजी. नमस्कार. नमस्कार. अहो गुरुजी, किती वेळ लावला तुम्ही? माफ करा, ट्रॅफिक मुळे अडकलो होतो. अच्छा. चला चला, पूजेची थाळी तयार करा. हो हो. मीना, गुरुजी या आमच्या विहीणबाई आहेत. नमस्कार. नमस्कार. व्याही बुवा, साखरपुड्याला तुम्ही गुरुजींना का बोलवलंय? ही तर फक्त एक रिंग सेरेमनी. यात गुरुजी काय करतील? विहीणबाई, साखरपुड्याला रिंग एक्सचेंज करणं हे तर वेस्टर्न कल्चर आहे, ज्याला आता आपण इंडियन सुद्धा करू लागलो आहोत. परंतु आम्हा भारतीय लोकांसाठी साखरपुडा हा फार महत्वाचा असतो. साखरपुडा तर एक सुरुवात आहे, ज्याच्यात दोन कुटुंबांना जोडून एका नव्या नात्याला नाव दिलं जातं, ज्याला आम्ही विहीणबाई आणि व्याही म्हणतो.
हे लग्नाच्या अगोदर दिलं जाणारं एक वचन आहे जे मुलीचे आई वडील मुलाच्या आई वडिलांना देतात. वचन? कसलं वचन? ताईसाहेब, मी पूजेची विधी सुरू करतो, तुम्ही पाहाल तर समजून जाल. खरं म्हणजे साखरपुडा आजच्या काळात 2 कुटुंबांमधील एक ऍग्रीमेंट आहे ज्यामध्ये लेखी असं काही नाही, फक्त शब्दाला किंमत असते. चला चला, आता तुम्ही या चिरंजीव मोहनीश कुमार आणि कन्या सीमा यांना बोलाव, म्हणजे विधी सुरू करता येतील. हो. ओम श्री गणेशाय नमः. आता मी साखरपुड्याच्या विधीला सुरुवात करतोय. मुलीचे आई बाप अर्थात आपण दोघं आणि मुलीची माता म्हणजे आपण, तुम्ही दोघं इथे या आणि एकमेकांसमोर उभे राहा. मुलीचे आई वडील आपल्या हातात श्रीफळ आणि ₹1.25 घ्या. तुम्ही हे मुलाच्या आईच्या हातात देऊन हे वचन द्यायचे आहे की आम्ही आमच्या मुलीला आजपासून तुमची सून करून घ्यायला वचन देत आहोत. अर्थात आमची मुलगी आजपासून तुमची संपत्ती आहे. वचन द्या. आम्ही मीना आणि महेंद्र तुम्हाला वचन देत आहोत की आमची मुलगी आजपासून तुमच्या घरची सून होणार. आजपासून आमची मुलगी तुमच्या घरची लक्ष्मी झाली. हा ₹1.25 आणि श्रीफळ या गोष्टीचं प्रतीक म्हणून दिलं जातं की या गोष्टी आपण एकमेकांना याकरिता देतो कारण आपण आयुष्य अर्पण करता. हे पहिलं वचन आहे की आम्ही आमच्या मुलीचे आपल्याशी संबंध जोडत आहोत. आता आपण या वस्तू यांच्या हातात द्या. हो. आता मुलीच्या पित्याने मुलाच्या मातेला हे वचन द्यायचे आहे की आम्ही आमच्या मुलीचं नातं आपल्या मुलाबरोबर जोडत आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत हे आम्ही तोडणार नाही. वचन द्या. मी महेंद्र कुमार हे वचन देतो की मी माझ्या मुलीचं नातं तुमच्या घरासोबत जोडत आहे आणि हे पण वचन देतो की मी हे नातं कधी तुटू देणार नाही. आजपासून आमची मुलगी तुमच्या घराची होणारी सून झाली. आता येथे साखरपुड्याचे विधी पूर्ण झाले. आता तुम्ही एकमेकांना अंगठी घाला आणि बाकीच्या विधी पूर्ण करा. घे मोहनीश, सीमाला अंगठी घाल.
अंगठी घाल मोहनेश. हे काय केलंस बेटा? तुझे हात का थरथरतायत? विहीणबाई, सगळं ठीक आहे. तुम्ही काळजी नका करू. त्याचं काय ना की अशा वेळी तर प्रत्येक मुलगा घाबरतो ना. हो ना. व्याही बुवा, हं? तुम्ही सांगा, तुम्ही नव्हता घाबरलात का? हो हो, मी तर त्या दिवसापासून आजपर्यंत हिला घाबरतच राहिलो. काय तुम्ही पण? होय. मोहनेश, अंगठी घाल सीमाला. माझं रॉकेट आंटीने माझं रॉकेट तोडलं. काही हरकत नाही बेटा, दुसरा बनवून घेऊ. नाही, मला माझंच रॉकेट हवंय. राजू, आता गप्प बस, नाही तर मार खाशील हो. नाही, मला माझं रॉकेट हवंय. राजू, आण. मला देते, मी बनवून देते. सीमा, मम्मी तो रडेल. हे तू पण
काय करायला बसलीस? चल जा बाहेर खेळ. नाही, मला माझं रॉकेट हवंय. पाटील भाऊ, या मुलाला घेऊन जा बरं. या शुभवेळेला रडत बसेल नाही तर. सॉरी सॉरी. चला आता पहिल्यांदा वर नंतर वधू एकमेकांच्या बोटांमध्ये अंगठी घाला. चला आता तुम्ही तुमच्या आईचे आशीर्वाद घ्या. सुखी राहा बाळांनो. आता यांचे घ्या. सुखी राहा. सुखी राहा बाळांनो. अरे सदा सुखी राहा. आजपासून तुम्ही दोघं एका नव्या बंधनात जोडले गेला आहात आणि हे बंधन एका सत्याच्या धाग्याप्रमाणे आहे. यात कुठल्याही खोट्याची गाठ असता कामा नाही. चला जेवण तयार आहे, जेवण करून घेऊया. वेणबाई या, गुरुजी या ना. हो चला चला. मोनिश, मला तुमच्याशी काही बोलायचंय. हा बोला. इथे नाही, चला माझ्या बरोबर. या ना मोनिश, या. ते माहित नाही, मला असं का वाटतंय की तुम्ही या साखरपुड्याबाबत चिंतित आहात. काय झालं नक्की? तुम्ही खुश नाही आहात का? हे पहा, असं काहीही नाहीये. ते ऍक्च्युली तिथे एवढी माणसं होती की मी थोडा नर्वस झालो होतो. बाकी काही नाही. मोनिश बघा, आज आपण आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाऊल टाकायला चाललोय आणि आपली ही साथ काही क्षण किंवा 2-4 दिवसांची नाहीये, तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल. आणि मला असं नकोय की आपण आपल्या जीवनाच्या वाटेवर आपल्या मनाविरुद्ध चालू. कारण अशामुळे आपल्या आयुष्याला काही अर्थ उरणार नाही. म्हणून जर तुम्ही फक्त नाईलाजास्तव हा साखरपुडा करत असाल तर प्लीज मला सांगा. मी काहीही करू, सगळं सांभाळून घेईन.
हे बघा, तुमच्या मनात जे काही आहे न संकोचता सांगा. आय लव्ह यू. आय लव्ह यू सीमा. मोहनीश, तुमच्या या 3 शब्दांनी माझ्या मनातलं कोडं एका क्षणात सोडवून टाकलं.